या संघामध्ये पाहायला मिळतील, जिथे खेळाडू म्हणून शिरू लोहार याला तुम्ही पाहणार आहात. शिरू लोहार अर्थात आपण पाहिलं ना तर तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून. आणि त्याच वेळेला तुम्ही रोहित खरातलाही पाहणार आहात मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाहायला मिळेल. शिरू अर्थात राहुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं बंधनकारक राहील. या आपण लक्ष वेधूयात. श्रीतेज या संघाकडून खेळत असताना शिरूने अनेक मैदानं गाजवलेली आपण पाहिलं आहे. आणि खरं तर श्रीतेज या संघाला काही दिवसांपूर्वी सर्वाधिक मोठी हानी जी मात्र खऱ्या तर पुण्या क्रिकेटला आणि संपूर्ण क्रिकेटला जी काही लागली, विशाल सरांचं जाणं आणि किंबहुना या एक सर्वाधिक मोठी हानी ही श्रीतेज संघासाठी देखील होती. आज शिरूचा क्रिकेट कशा दर्जाचा राहतो, त्याची स्टायलिश अंदाज किंबहुना निर्भयपणे त्याने केलेली बॅटिंग ही नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. परंतु शिरू लोहार आज कसं प्रदर्शन करेल ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून तो पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या आपण लक्ष वेधूयात, जिथे अक्की एंटरप्राइजेस मुरुड टीम आणि आपल्या संघनायकाचं त्या दरम्यान आपण इथं एक स्वागत करून घेऊया. सन्माननीय अजितदादा मोरे, राकेश पडवल, अंकित मोहिते, नितेश जाधव या सामना सुरू व्हायच्या आधीच आपण मान्यवरांना सत्कार करून घेऊया. कारण कामाचं शेड्यूल बिझी आहे. खूप खूप शुभेच्छा असतील त्यांचा, कारण माणूस बिझी राहणं महत्वाचं आहे. आणि त्या बिझी शेड्यूलमध्ये आपण अजित मोहिते यांना पाहतोय. इंस्टा अपडेटर फहाद 4 षटकांचा सामना आहे. फहाद कलबर्सकर आपल्या माहितीसाठी. फहाद आणि निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. फहादने चेंडू घेतल्यानंतरच या गोष्टीची जाणीव झाली होती की तो षटकाची विचारपूस करतोय, किती षटकांची मॅच राहील. अर्थात हा सामना 4 षटकांचा राहणार आहे. याकडे लक्ष वेधूयात आपण. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रारंभी विनंती करू, गणपती विद्यादया सागरा, अज्ञान तो हरोनी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हिरंबा गणनायका गजमुखा बघता बहुत औषवी. या आपण तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहोत. शुभम डाके गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. बोरखारचा खेळाडू. आज शुभमचाही जन्मदिवस आहे. प्रथमतः तर मी शुभमला जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देईन. बोरखारला बिलॉंग करणारा हा खेळाडू, बोरखारवरून येणारा हा खेळाडू शुभमला आपण पाहत आहोत. फ्लड लाईट्स मी लक्ष वेधेन. बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी या गोष्टीकडे आपण लक्ष वेधूयात. फ्लड लाईट्स, काही फ्लड लाईट्सच्या संपूर्ण टॉवरच्या ज्या लाईट्स आहेत त्या ऑन झालेल्या नाही आहेत. कृपया मंडप डेकोरेटर्स आम्ही आपलं लक्ष वेधू की फ्लड लाईट संपूर्ण ऑन झालेल्या नाही आहेत. थर्ड मॅनला जो टॉवर आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी लाईट्स ऑन आहेत. कृपया लक्ष वेधूयात. आणि त्याच वेळेला एंट्री गेटकडचा टॉवर आहे त्याच्याही अर्ध्यापेक्षा कमी लाईट्स ऑन आहेत. कृपया आपण त्वरित आपल्या फ्लड लाईट्स ऑन करून घ्या. पंच आपण लक्ष वेधूयात या गोष्टीकडे की दोन्ही संघाला या इनफ असतील लाईट्स आहेत. आपण मॅच चालू करायला हरकत नाही. मॅच चालू करायला हरकत नसेल खेळाडूंना तर आपण सामन्याला सुरुवात करूयात. या आपण सामन्याकडे वळतोय. तालुकानिहाय मॅच, पहिला सामना जिथे टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शुभम डाकीने. अर्थात या मॅच मध्ये तो ॲज अ कॅप्टन म्हणून पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू, सामन्याला सुरुवात. लोअर फुल टोस, पहिल्या बॉलवरती बॅटची तिके जाऊ साडीच. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती फहादच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. मॅचचा व्हेरी फर्स्ट बॉल आणि तोही चौकार जाणं आणि खरं तर एक चांगली सुरुवात इथे फहाद कलबर्सकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मुरुड प्रीमियर लीग या वर्षी अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने.
उजव्या हॅशीच्या बाहेर बाची पुन्हा एकदा आउटसाइड एज घेतली आहे. गली रिदन मध्ये समर्थक कडू जिथे पाहायला मिळतोय. चेंडूवरती येत असताना एक सिंगल इथून कंप्लीट करण्यात येते. 5 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले चेसिंग डिलिव्हरी होती, दूर ठेवला होता बॉल उजव्या हॅशीच्या बाहेर आणि अगदी त्याच वेळेला रीच मध्ये दिला नाही. बॉल चांगल्या दाटणीचा पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय शुभम डाकी. या वर्षीचा हंगाम त्यानेही गाजवलाय. खुल्या गटाच्या स्पर्धा तो केलाय. अतुलजी मडवी यांचे देखील या खेळाडूच्या पाठीमागे सर्वाधिक मोठा वाटा राहिलाय. किंबहुना ग्रामीणच्या खेळाडूंना क्रिकेटमध्ये मोठं वलय निर्माण करून देण्यासाठी गावदेवी गावठाण या संघाचे सर्व आणि तथा अतुलजी मडवी यांचं देखील आपण विशेष करून स्वागत करू. धावफलकावरती 5 5 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. निखिल पारवे ऑन स्ट्राईक. महाडचा वंडर बॉय स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. उजव्या हॅशीच्या बाहेर भन्नाट वेगाने दिशाहीन राहिला हा बॉल. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करून चालणार नाही आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचा खेळ मुरुड संघाने या वर्षीच्या हंगामामध्ये केला. किंबहुना आपण पाहिलं ना, हा ऍक्शन रिप्ले पाहतो आपण. पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघाला हा बॉल. पंचांनी दोन्ही हात जमिनीला केले. समांतर चेंडू आला तो अवांतर. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल खोलातला पुन्हा एकदा उजव्या हॅशीच्या बाहेर. इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकतो. एक धाव फार महत्वाची राहते. धीरोधार्तता चांगली दाखवली या खेळाडूंनी असंच म्हणावं लागणार आहे. खरं तर संयमाचा बाण कुठे फुटू दिला नाहीये, जोखीम घेतलेली नाहीये. हा प्रेक्षक वर्गासाठी आयवा कॅचसाठी पहिले 3 आयवा कॅच घेणाऱ्या तिन्ही प्रेक्षक वर्गाला एक आकर्षक कॅप 70 स्पोर्टची देण्यात येईल. आणि जी आम्हाला लाभली आहे यश शेडगे यांच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेग, प्रचंड वेग धारण केलाय. चेंडू कधी आला आणि कधी निघून गेला. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिलाय. हतबल केल्या फलंदाजांना. बॅटला बॉल तितकेसे लागलेले नाही आहेत. नशिबाचा चौकार वगळता हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना हँड आणि कॉर्डिनेशन जुळलं नाही. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचला नव्हता बॅटर आणि म्हणून की काय हा डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू उजव्या हॅशीच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा उसळी. बाउन्स चांगला ठेवलाय. शुभम डाकी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहा त्याला सुवर्ण मध्ये अगदी योग्यरित्या सापडलाय. शिरूला आपण यशांच्या पाठीमागे पाहतोय. राहुल लोहार अर्थात शिरू या नावाने सर्वाधिक प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली आणि एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. श्रीतेज करंडकाच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील अनेक वेळेला त्याला आपण पाहतो. कारण फ्री एंट्रीची स्पर्धा पुणे जिल्ह्यामध्ये होत असताना पाहायला मिळते आणि या खेळाडूची छाप, त्याचा ठसा नेहमी चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये बनलेल्या 7 धावा 7 ऑन दी बोट. शेवटचा चेंडू. पुढचा बॉल खोलात. पुन्हा एकदा उजव्या हॅशीच्या बाहेर. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील पुढचे 5 बॉलवरती केवळ 3 धावा इथे खर्च केलेल्या शुभम डाकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बोरकार एक्सप्रेस अगदी वेगाने पटरीवरती दाखवत असताना इथे पाहायला मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्की एंटरप्राइजेस मुरुड टीम. थँक्यू डीजे. त्या दरम्यान आपण आसिफ भाई दावनाक यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया. व्यासपीठावरून आसनच झालेत कारण थेट त्यांचं लक्ष आहे मैदानाकडे. कारण ते आहेत दर्दी म्हणून तर झाले बघतात त्या क्रिकेटच्या सामन्याला गर्दी. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. फॉर टू कम बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोरकार्डवरती धावा जिथे आपण पाहतोय त्या केवळ 7 आहेत. षटक क्रमांक 2 रोहित घरतला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती रोहित घरत दाखल होत असताना पाहायला मिळेल. धाकटी जुईचा खेळाडू रोहित घरतला आपण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. उरण तालुक्यामधून धाकटी जुईमधून येणारा अर्थात रोहित घरत गोलंदाजी मार्कवरती आला परत. रोहित घरत गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहा उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक रजनी क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळतो आणि खरं तर रजनी क्रिकेटच्या स्पर्धा उरण तालुक्यामध्ये होणारी कारणंही महत्वाची आहेत. हा बॉल पडल्यानंतर उसळी घेतो. टेक ऑफ घेतलाय आणि किण एक डावकुऱ्या हाताचा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
रोहित गोरतने पहिला बॉल कमालीचा वेगवान इथे हाताळलेला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. काय वेगवान चेंडू राहिला. रोहित गरजचा गुडलेन स्पॉटचा वापर केला. रायझिंग डिलिव्हरी, जणू काही एरोप्लेन टेक ऑफ घेतो ना त्या रीतीने या बॉलने टेक ऑफ घेतलं होतं. उरण तालुक्यामध्ये JNPTचं बंदर आहे, अनेक बंदर आहेत, अनेक CFS आहेत आणि याचंच कारण की काय सर्वाधिक खेळाडू जे आहेत ना उरण तालुक्याचं क्रिकेट खेळणारे ग्रामीण स्तरावरचे हे जास्तीचे कामधंदा आणि नोकरी प्रपंच बाळगतात आणि म्हणून की काय जिथे रजनी क्रिकेट हे सर्वाधिक उरण तालुक्यामध्ये खेळलं जातं. अपील करण्यात आली, एक स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली रोहित गरजची, परंतु पंचांनी पाहिलं हाईट फॅक्टर जास्तीचा आहे आणि म्हणून की काय इथे फलंदाजाला नॉट आउट घोषित करण्यात आलं. एक सिंगल मिळते लेग बाईटच्या स्वरूपामधून 8 बनल्यात. फलंदाजांना जकडून ठेवलंय, सळो की पळो करून सोडलंय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. हा बॉल वेगाने टाकला, आतमध्ये आणला, डॉमिनेट केलं होतं फलंदाजाला आणि शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. विविध कॅमेरा अँगलने आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहोत. GT स्पोर्ट्स या वाहिनीचं करावं तितकंसं कौतुक कमी आहे. पुढचा बॉल खोलातला बाची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. एक चांगला झेल टिपण्यात आला. परेश ठाकूर तुमच्या या खेळाडूने झेल टिपला. फलंदाज बाद. एक चांगला झेल इथे मात्र फिनिश करत असताना परेश ठाकूरला आपण त्या ठिकाणी पाहिलं. एक आघाडीला येणं, फलंदाजी करणं किंवा अगदी त्याच वेळेला गोलंदाजी चांगली करतो परेश ठाकूर. त्याने इथे चांगला झेल टिपला. संयमाचा बांधच फुटला होता जणू मैदानाच्या आतमध्ये पाहत कलबसकरचा, कारण मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी तो पुढे सरसावला आणि जिथे बाद होत असताना एक सॉफ्ट डिसमिसल. स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इम्रानजी बुखारी अर्थात भाईजान यांचाही आवाज ऐकायला मिळेल. मला वाटतं भाईजान आल्यानंतर 2-3 ड्रेस कोड्स त्यांनी चेंज केलेत. आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतील, कारण आज रोह्यानेही त्यांना भरपूर प्रेम दिले. एक जुने जाणके समालोचक म्हणून त्यांना पाहिलं जातं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हुसेन ला पाहायला मिळतो आहे. हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. षटकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्ट्रोक मेकर आहे फलंदाज आणि अनेक वेळेला लांब लचक षटकार खेचणं ही त्याची डाव्या हाताचा हातखंडा राहिला. 10वी चषकामध्ये मला आठवण होते की ज्या वेळेला प्रथमच ज्यावेळेला हुसेन दाखल झाला होता आणि विश्वजीतच्या अगेन्स्ट त्याने 3 बॉल 3 षटकार कव्हर्सला जे खेळले होते ना ते आजही डोळ्याची पारणं दिपवणारे राहिले. कोण विसरेल ज्या खेळाडूला दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये गतवर्षी उद्योन्मुख खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं. यावेळेचा फटका बसला. पहिला बॉल, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, विकेटचा पतन. हुसेन आले आणि हुसेन गेले देखील. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती रोहित गरतला सफलता. 8-2. एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. रोहित गरजचा हा चेंडू जो मात्र उसळी घेण्यात येत असताना पाहायला मिळाली. करण मडवीने त्या ठिकाणी झेल टिपला, परंतु उरण तालुक्यामध्ये 2 करण मडवी आहेत, एक चिरल्याचा आणि एक गावठाणचा. हा चिरल्याचा खेळाडू जेणे हा झेल टिपलेला आपण पाहायला मिळाला. चिरले गाव म्हटलं तर राधे एंटरप्राइजेसची स्पर्धा नेहमी आठवणीस येते आणि या चिरले गावातील या खेळाडूने हा झेल चांगल्या रीतीने टिपलेला पाहायला मिळाला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. रियान राजपूरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. खरं तर रियान राजपूरकर मुरुडचा, मी जास्तीचा त्याला न ओळखता मी त्याला मुंबईचा म्हणून ओळखेन किंवा डोंगरीचा म्हणून ओळखेन, कारण डोंगरीमधून येत असताना या रियानने जी काही गोलंदाजी खुल्या गटामध्ये केली, जी काही क्रिकेट सातत्याने केलं आणि तिथून पुढे तालुक्यामध्ये स्पर्धेमध्येही देखील नेहमीच त्याचा चांगला प्रदर्शन राहिला आहे. रियान राजपूरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
हॅट्रिकचा बॉल आणि इथे हॅट्रिक कंप्लीट करण्यात येईल का हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. स्ट्राईक एंडवरती रियान, हॅट्रिकचा बॉल. गोलंदाज रोहितचा हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर होता. टॉप ऑफ दी बाउन्स आले, बॅकलेफ्टला खाली ठेवलं. सॉफ्ट हँडने इथे एक सिंगल कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघात धावसंख्या 9 धावा फलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही रियानसाठीचा हा बॉल पाहता, पडल्यानंतर उसळी घेतली, बाउन्स होता चांगला, हाईट फॅक्टर चांगली पाहायला मिळाली. रिदम, फॉलो थ्रू, ऍक्शन सर्व गुण संपन्न असा खेळाडू. गोलंदाजाची संपूर्णता जी आयुध हवी असतात ना ती या खेळाडूकडे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सर्व गुण संपन्न रोहित घरत इथे गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चारी मुंडा चित केले या बॉलवरती. 4 बॉल निखिलने फेस केलेत, केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 9 धावा फलकावरती. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हरल्यानंतर अक्की एंटरप्राइजेस मुरुड टीम प्रदीप नैनीत आणि अगदी त्याच वेळेला संभाजी पाटील अर्थात बबलू पाटील तो देखील पाहायला मिळणार आहे. 2 पोलीस मैदानावरती असताना आयोजकांना गोष्टीची चिंताच नाही. 9-2 गोलंदाजी मार्कमध्ये समर्थ कडू दाखल झालाय. वेशवी गावाला बिलॉंग करणारा उरण तालुक्यातील समर्थ कडू. खोलातला बॉल एक्सा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चढूच्या खाली. रियान राजपूतकर देखील होतोय बाद. आणखीन एक धक्का, मोठे फटके खेळण्याच्या उद्दार्यामध्ये विकेट गमावली आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परेश ठाकूरने हा झेल कंप्लीट केला. ऍक्शन रिप्ले बाहेर यांसाठी बॉल उजव्या यशीच्या बाहेर ठेवला होता, वळवला आणि तिथून पुढे समोर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक्सा कव्हरला परेश ठाकूरच्या हातामध्ये झेल सुपूर्द करून फलंदाज बाद झालाय. कशाला टेन्शन घ्यायचं कोणाचं, कारण आमचा भाऊ झालाय सरपंच. होय, सरपंच विजय घाणेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विजय घाणेकर संघाचा कर्णधार, नेता, दिशादर्शक, तारणहार, संघाचा कर्णधार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. त्याच्याकडून अपेक्षा जास्तीचे राहतील, कारण या वर्षीच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये पाहायला मिळालाय आणि मॅन इन फॉर्म बॅटिंगसाठी विजय घाणेकर दाखल होतोय. 9-3 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्क वरती 40+ असणारा खेळाडू आणि आज 40+ मध्येही उरणकरांचं नाणं हे खणखणीत वाजतंय असा सांगणारा एक लेजेंडरी क्रिकेटर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पहा, हा चेंडू समर्थ कडूचा पडल्यानंतर वळण घेतोय. क्रिस गेल ऑफ रायगड म्हणून या खेळाडूला उपाधी मिळाली आणि समर्थ कडू अनेक खेळाडूंचं भवितव्य त्याने घडवलं. नुकतीच काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सातत्याने व्हायरल होते विश्वजित ठाकूरची, आणि त्या व्हिडिओमध्ये आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला की समर्थ कडूने मला संधी दिली. यावेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू पर्यंत पोहोचलाय. जजमेंट चांगलं आहे, झेल टिपला. वन्स अगेन आणखीन एक धक्का, लगातारचा 4था फलंदाज बाद.
हजेरी लावण्याचंच काम करतात. आयाराम गयाराम आशिष परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हे सारं काय पाहता असं वाटू लागलं ना की खेळपट्टी इथे रुसली की काय. फलंदाजांवरती गोलंदाजांच्याच प्रेमामध्ये पडली आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर जिथे एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. निखिल दार्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. जिथे ज्याच्या बॅटमधून किंबहुना आपण PNP ट्रॉफीमध्ये ज्याच्या नावावरती बाईक देखील राहिली होती तोच निखिल दार्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. 9ला 4 फलंदाज बाद झाल्यात. काशीदला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणून निखिलकडे नेहमी पाहिलं जातं. यावेळेचा बॉल इथे मिस टायमिंग राहिला होता. उसळी जास्तीची प्राप्त झाली. एक्झॅक्टली बॉल कुठे ब्रश झाला याची शहानिशा अंपायर्स करतील. होय, लेग बाईच्या स्वरूपामधून धाव येते. शरीरावरती आढळला होता हा चेंडू. उसळी जास्तीची प्राप्त केली. अपेक्षेपेक्षा जास्तीची उसळी राहिली होती. आता 2 निखिल मैदानाच्या आतमध्ये आहेत. निखिल दार्वे आणि निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे धाव फलकावरती धावा आहेत त्या 10. 4 फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय कारण समर्थ कडू गोलंदाजी करतोय. डीप पॉइंट धाडलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इन्व्हिटेशन असेल बॅटरला. यावेळेला आडवा बाटने निखिल पारवेच्या बाटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा षटकार. थँक्यू. रोहा चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या अंतिम दिवसाचा पहिला षटकार निखिल पारवेच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालाय. आता आत्मविश्वास त्याचा दुगिनीत झाला असेल. पुढ्यात टाकलेला बॉल त्याने जणू काही तावच मारलाय बॉलवरती. खोलातला चेंडू समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय पुन्हा एकदा. मला तरी या मॅचमध्ये जास्तीचा हा खेळाडू सातत्याने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. परेश ठाकूरला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 17 धावा फलकावरती आहे. 17ला 4. बॅटिंग करत असताना अक्की एंटरप्राइजेस मुरुड टीमची धावसंख्या अवघड परिस्थितीमध्ये संघ येऊन टिपलाय. 1,50,000 रुपये व आकर्षक करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 80,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक करंडक. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 40,000 रुपये व आकर्षक करंडक. अंतिम विजेत्या संघाच्या संघ मालकाला बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. तथा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही आकर्षक भरघोस पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जातात. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी स्मार्ट TV आणि त्याच वेळेला रेफ्रिजरेटर जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण पाहणार आहात. त्या फलकावरती 17 बनला. 4 फलंदाज बाद. शेवटचं षटक अंतिम षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होतोय. चिराग भोईरला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. चिराग भोईर शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यामधून येणाऱ्या या खेळाडूंना आपण पाहतोय. चिराग भोईर शेवटचं षटक अंतिम आणि निर्णायक षटक राहील. पुढचा बॉल खोलातला टाकला होता. बॉटमहँडचा वापर चांगला केलाय. ऑफ ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. सिंगल घेतली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल निखिल पारवे. धावा इथून कंप्लीट करण्यात आल्या. 2-19 धावा फलकावरती आहेत. रख हौसला वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. यू थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये शांत बसायला काही मी संत नाही आहे हे सांगावं लागेल निखिल पारवेला. आणि मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करावे लागतील. त्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज चिराग. खोलातला चेंडू समोरच्या दिशेने केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. हा फटका आहे ना तो गोलंदाजाला चटका देऊन गेलाय. वेगाने हा चेंडू टाकला आणि त्या वेगाने अति वेगाने हा स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. रिॲक्शन टाइम फार कमी होते. ऍक्शन रिप्ले तुम्ही GT स्पोर्टच्या माध्यमातून पाहता. खोलात टाकलेला बॉल बॅटमधून सुंदर साऊंड आला आणि अगदी रिॲक्शन टाइम पाहना. डोळ्याची पापणी लवते ना लवते त्याआधी चिराग भोईरकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याने चेंडूला अडवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. 20ला 4 निखिल पारवे आणि निखिल धारवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिल धारवेला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. यावेळेला कमी गतीचा बॉल जो मात्र चांगलं गॅदर आणि इथे पाहायला मिळत आहे. शिरू लोहार यष्टांच्या पाठीमागे
चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळालं. लेगबाईटच्या स्वरूपामधून सिंगल आली आहे. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज बाद. ISPL मध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट ज्या खेळाडूने खेळलं तो बबलूला आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात. बबलू पाटील, त्याचंही स्वागत राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. 21 ला 4. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. डबल माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. हा फॉर्म फुल जरूर केलाय. गॅप मोठा होणार नाही. धावांचा टोठा. रन्स मिळतील त्याच्यावर. हा येतो चौकार. अलिबाग संघ देखील दाखल होतोय. जगन्नाथ स्मृती पिंगळसाईच्या अगेन्स्ट या संघाला आपण खेळताना पाहणार आहात. ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवला जाते. कमी गतीने टाकला गेलेला बॉल जणू काय मनगट वळवली होती. डबल माइंडेड स्ट्रोक होता. शरीरापासून दूर केला होता परंतु रन्स मिळाला. या बाबी महत्वाच्या आहेत. धावा मिळणं गरजेचं आहे. धावा कशा येतात ना त्याला महत्व नाही, धावा येणं त्या गोष्टीला महत्व फार राहतं. चौकार आलाय. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल खेचून मारला. ऑन साइडला पुल केलाय. चेंडूला गुल केलाय. ठोकला षटकार. या षटकामध्ये गोलंदाजाची लावली वाट. षटकार आला निखिल पारवेच्या बॅटमधून. काय स्ट्रोक केला पहा. अविश्वसनीय राहिला. बॅटवरती केवळ बॉल घेतला. बॅकलेफ जास्तीची फिरवली नव्हती. षटकार आला. 31 ला 4. 31 धावा धावफलकावरती आहेत. निखिल पारवे स्ट्राईक एंड वरती. खोलातला बॉल जिथे थेट यस्तांचा वेध घेतलाय. दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज बाद होईल शेवटच्या बॉलवरती. 31 बनल्यात. 32चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. MD वॉरियर्स अलिबाग आणि जगन्नाथ स्मृती पिंगळसाई दोन्ही टीमचे कॅप्टन या साला टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला MD वॉरियर्स अलिबाग अर्थात महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नावाने खेळणाऱ्या MD वॉरियर्स या टीमला आपण पाहणार आहात. अलिबाग तालुका खेळेल तर एका बाजूला जगन्नाथ स्मृती पिंगळसाई अर्थात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळणार आहे. तुम्ही वासिकला पाहाल, तुम्ही बबलूला पाहाल, तुम्ही सनी कसबेची गोलंदाजी पाहणार आहात, विजय कडकेची गोलंदाजी पाहणार आहात. परंतु त्याहूनही अधिक टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक वजनदार यष्टीरक्षक तुम्ही ऋषी झोरीना यष्टांच्या पाठीमागे पाहणार आहात. पूर्वार्धाचा खेळ संपला. 31 बनल्यात. 32चं टार्गेट आहे. आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे वळतोय. त्या दरम्यान ज्याने पहिल्या वर्षात कट्टर दोस्ती या ग्रुपमध्ये पक्षप्रवेश केला होता, ज्यांचा पहिला पक्षप्रवेश झाला होता असे मनोज दादा खांडेकर यांचं आगमन होत आहे. कट्टर दोस्ती कशी असावी त्याचा आदर्श घेऊन ज्या माणसाने म्हटलं की या कट्टर दोस्तीत मी सुद्धा प्रवेश करतोय त्यांना आम्ही सन्मानित केलं, आमंत्रित केलं. ते यंदा पुन्हा आलेत. एक हँडसम पर्सनॅलिटी. रोहा शिवसेना तालुका उपतालुका प्रमुख आहेत ते आणि त्यांच्या कार्याची जबरदस्त जोड पावती आहे. कारण क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, जिथं स्पर्धा असो तिथं मनोज दादा खांडेकर पुरस्कृत चषक दिसलं नाही ना तर ती स्पर्धा अपूर्ण असते. असं आहे मनोज दादा खांडेकर. स्वैग से करेंगे आप जिसका स्वागत. मनोज दादा खांडेकर हे नाव लक्षात ठेवा. ऐनघर किंवा नागोठणा या विभागात जे तरुण क्रिकेट खेळतात, कबड्डी खेळतात त्यांच्या गळ्यातील ताईत मनोज दादा खांडेकर. कारण का ताईत आहेत? ती स्पर्धा म्हटली की मनोज दादा
जे स्पर्धेला लागणारे चषक असतात किंवा पुरस्कर्ते असतात ते पुरस्कर्ते होतात त्यांच्या नावाने मोठे मोठे चषक. नक्कीच किती स्पर्धा छोटी असली ना तरी मात्र चषक मनोजदादासारख्या मानासारखे असतात. मोठ्या मानाचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे तो मनोजदादा खांडेकर. रोहा तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख या पदावर विराजमान आहेत, पण मात्र समाजसेवेची गोड काय त्यांच्याकडे आहे. एक हँडसम पर्सनॅलिटी, एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून त्याची ओळख आहे. नाव आहे मनोजदादा खांडेकर. स्वैग से करेंगे हम इसका स्वागत. नाव आहे मनोजदादा खांडेकर. आमच्यावर जबरदस्त प्रेम करणारा माणूस. कट्टर दोस्तीत पहिल्याच पर्वात प्रेम करून या कट्टर दोस्तीत प्रवेश करणारा आणि त्यांच्या समोर मंदार कोतवाल, ॲडव्होकेट मंदार कोतवाल, एक जबरदस्त शिवसैनिक. यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. कशी गँग घेऊन आलेत. 1 मॅन और 5 इच मॅन अशी एंट्री, रॉयल एंट्री. मनोज दादा हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कम बॉक्स. सामना चालू आहे, आपण पाहतोय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा वर्सेस अक्की एंटरप्राइजेस. एक साईडला आहे उरण तालुका, एक साईडला आहे मोरड तालुका. फक्त आता तुम्हाला समुद्र आणि ते अंतर पार करायचं आहे. या धावा कशा पद्धतीने जे पाठला करेल उरण संघ पाहावा लागेल. कॉमेंट्रीमध्ये होते बदल. जयेश भोसले यांची जागा. अर्थातच इम्रान बुखारी, सुडकोलीचा बुलंद आवाज म्हटलं जातं, त्याच्यावर अलिबागकर भरपूर प्रेम करतात. असा रोह्यातील ज्याची कर्मभूमी रोहा आहे, जन्मभूमी अलिबाग आहे, असा आमचा माझा आवडता भाईजान यांच्या आवाजात आपण ऐकूया दुसरं सत्र. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए हुए सभी खिलाड़ियों का कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से स्वागत. 24 गेंदे 32 रनों की जरूरत. रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते. रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते. पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं अंधेरों में रास्ते. ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. प्रारंभिक जोड़ी मैदान पर. चैतन्य पाटिल और उनका साथ देते हुए रोहित खराट. गेंद वेस्ट साइड, बीमर किस्म की गेंद. ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उगड़ा डोले पहानिट, चेंडू आहे फ्री हिट. और फ्री हिट का मौका यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम एडवोकेट मनोज कुमार प्रतिष्ठान बल्लेबाजी करते हुए. 24 गेंदे 32 रनों का टारगेट. और यहां पर देखिए पहली गेंद खराब. गेंदबाज शिवतेज पाटिल. स्ट्राइक पर लेफ्ट आर्म बल्लेबाज रोहित खराट. फिरीट की गेंद यहां पर. कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित रोहा चैंपियन ट्रॉफी सीजन 2. काफी बढ़िया आयोजन. धीरे धीरे हौले हौले इस प्रतियोगिता में दर्शकों की गर्दी होती हुई यहां पर, क्योंकि क्रिकेट का महासंग्राम जो 5 पांडवों ने आयोजित किया है, वहां पर देखते हैं तुषार जी शिंदे, विशाल जी शेलार, नितेश यादव, अंकित जी मोहिते, राकेश जी पडवल, इन सभी का तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा करते हुए. फ्रीट की गेंद थी यहां पर. फ्रीट की गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा. 1 रन यहां पर प्राप्त करते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा है 3 रन. 24 गेंदे 32 रनों का टारगेट सेट किया है एडवोकेट मनोज कुमार प्रतिष्ठान रोहा टीम के लिए. ओहो, एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने का प्रयास. विजय पांडुरंग गाणेकर बड़े मंच पर सरपंच. शानदार कैच, विकेट का पतन, पहला झटका और डीजे स्वरवेद को मौका.
खुश खबर है, जो दर्शक बाउंड्री लाइन के बाहर आईवा कैच लपकेगा उसके लिए यश जी शेरगे इनके माध्यम से 70 की एक कैप यहां पर दिए जाएगी और 3 मैच में ऐसे 3 कैप प्रोवाइड किए जाएंगे। तो आईवा कैच जो पहले पकड़ेंगे 3 मैच में 3 दर्शक उनके लिए यहां पर यश जी शेरगे इनके माध्यम से 70 कैप प्रोवाइड की जाएगी। जरूर पहली विकेट का पतन, पहला झटका यहां पर एडवोकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान को लगता हुआ। न्यू बैटर मैदान पर शेरू लोहार, मुझे अभी भी याद है भोर तालुके का वो खुलशी का मैदान शितोड़े गांव में, यहां पर बल्लेबाजी करने के लिए आए थे और मैन ऑफ द सीरीज से नवाजे गए थे। वही बल्लेबाज शेरू लोहार बल्लेबाजी के लिए उतरे, जबकि जीतने के लिए 32 रनों का टारगेट सेट किया है और गेंदबाजी करते हुए शिव तेज पाटिल मैन फ्रॉम सुरई गेंदबाजी करते हुए। ओहो, तेज तर्रार गोली की रफ्तार, यहां पर बल्लेबाज को बीट कराते हुए चकमा देते हुए गेंदबाज शिव तेज पाटिल 24 गेंदे 32 रनों का टारगेट। पर स्क्रीन पर हम देख रहे हैं हमारे गुणलेखक यश जी शेरगे में बतलाते हुए 3 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर जारी है। ये क्रिकेट का मैदान है, इस क्रिकेट के मैदान पर जरूर युद्ध होता हुआ बल्ले और गेंद का। फिर से एक बार फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के करीब से गेंद ट्रैवल होती हुई मिड ऑफ बाउंड्री लाइन को कवर करते हुए शानदार चौका। शेरू लोहार कहेंगे मुझे 24 छक्के के लिए मेरा जान मेरी तलमल रही है और यहां पर चौवा लगाकर अपने इनिंग की शुरुआत करते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 7 रन। और देखिए अलिबाग मुरुड विधानसभा के त्या दरम्यान आपण पाहतोय यांचं आगमन होतंय, वीर दमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचं आगमन होतंय। दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, हे नावच काफी आहे। बघा साहेबांचं आगमन होतंय। राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर मेहमान बनकर आया कर। तुम्हें ही बख्शी है इस मैदान की सल्तनत और इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। और अलीबाग मुरुड विधानसभा के हमारे सुल्तान सम्मानीय कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए उनके साथ एडवोकेट मनोज कुमार शिंदे साहब, उसी साथों साथ अनंत गोंदली साहब, संतोष जी निगड़े, ग्रुप ग्राम पंचायत थल के माजी सरपंच सुनील जी पत्रे यहाँ पर तशरीफ लाते हुए व्यासपीठावर ज्यांचं आगमन होतंय त्यांच्या नावात अशी धमक आहे। त्यांचं नाव आहे महेंद्र साहेब दळवी, एक सर्वसामान्य मानांचा एक जबरदस्त असं नेतृत्व, ज्याचं कर्तृत्व असं आहे की ज्याच्या घरी गेलेला माणूस रिकाम्या त्या परत येत नाही। हे नाव आहे आमदारांचं, हे कर्तृत्व आहे आमदारांचं आणि त्यांचं नाव आहे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब। हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्यासोबत आपण पाहतोय अनंत गोंधळी साहेब, संतोषजी निगडे साहेब आणि त्या दरम्यान आपण पाहतोय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब। सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। यस कार्य सम्राट दमदार आमदार, मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है, मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है। आप आए इस महफिल में क्योंकि आप इस कट्टर दोस्ती ग्रुप रोहा चैंपियन ट्रॉफी के मेहमान हैं और यहाँ पर तशरीफ लाते हुए दमदार आमदार कार्य सम्राट सम्मानीय आदरणीय महेंद्र शेठ दलवी साहब, इनका तहे दिल से स्वागत होता हुआ। वेलकम सर। बघा आमदार साहेबांनी सांगितलं की एमडी वॉरियर्स संघ आहे आणि तुमची रिक्वेस्ट होती साहेब, पहिला सामना तुमचा होता, पण साहेबांचा शब्द आहे की मला माझा सामना बघायचा आहे। सामना आपण सामने उशिरा चालू केले। पहिली सामने ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेबांचा, दुसरा सामना पहिल्याच ठिकाणी घेतला आणि आमदारांना त्यांच्या संघाचा सामना बघायचा आहे
म्हणून ही कट्टर दोस्तीने नियोजन केलंय. सर्वांचं मनापासून हार्दिक खूप खूप सपोर्ट केला सर्वांनी. आणि आपण पाहतोय अलिबागचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब व्यासपीठावर आसन असतायत. पुरेपूर आनंद घेणार आहेत. वीर दामदार यांच्या माध्यमातून त्यांची स्पर्धा पाहिली. एक आमदार 10 दिवस एवढा वेळ देऊ शकत नाही, पण मात्र सर्व लोकांसाठी क्रिकेटसाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. या वीर दामदार आमदाराची चर्चा अख्ख्या महाराष्ट्राभर नाही तर अख्ख्या देशभर झाले. नाव लिहून ठेवा. महेंद्र शेठ दळवी सर्वसामान्यांचा नेतृत्व आणि कर्तृत्ववान असा आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब. ओर टू कम बॉक्स. सामना चालू आहे. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान या नावाने सुद्धा धुमाकूळ घातलाय. वीर दामदार मध्ये सर्वात जास्त कुठल्या संघाची चर्चा होती? ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा. वाटलं नव्हतं की हा संघ एवढा चढेल, एवढा वरती येईल, पण मात्र मनोज कुमार शिंदे यांनी सुद्धा या स्पर्धेत जबरदस्त परफॉर्मन्स दिला आपल्या संघाकडून. निशी कर्णेकरचं कौतुक करायला लागेल. प्रसाद म्हात्रे आहेत. प्रसाद पाम यांनी सुद्धा सुरेख खेळ केलाय. ओवर टू कम बॉक्स. थैंक यू सो मच. पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है. थोड़ा धीरज रख और जोर लगा, क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है. टॉस के लिए इसके बाद होने वाला मुकाबला एमडी वॉरियर्स अलीबाग विपक्ष जगन्नाथ स्मृति स्पिंगल से ही दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है की टॉस के लिए तशरीफ लाए. दोन्ही संघाचे संघनायक विनंती असेल की टॉस साठी अक्षय पाटील मोन्या लगेच, कारण का आपल्या सर्वांचे लाडके कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहब यहां पर तशरीफ ला चुके. उनकी ख्वाहिश थी कि एमडी वॉरियर्स का मुकाबला मेरे सामने हुआ जाए. और जरूर आप देख रहे हैं कट्टर दोस्ती ग्रुप के माध्यम से रोहा चैंपियन ट्रॉफी और इस प्रतियोगिता में पहला मुकाबला दूसरा खिलाया जा रहा है. तो प्लीज टॉस के लिए जल्द से जल्द तशरीफ लाए. न्यू बैटर मैदान पर हम देख रहे हैं. समर्थ विनंती करतोय चला जगन्नाथ स्मृती पिंगळसे संघ तसेच एमडी वॉरियर्स अलिबाग संघ. मग डॉन आपला कर्णधार पाठवायचा आहे. सुमित पत्रे आपला सुद्धा कर्णधार पाठवायचा, अर्थात अक्षय पाटील या लवकर. इस बार देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ. नॉन सेकंड पर शेरू लोहार स्ट्राइक पे. समर्थ कडू गेंदबाजी करते हुए फिर से एक बार गेंदबाज दिवेश ब्रावो. अच्छी गेंद देखिए फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, गेंद को ढकेल दिया हल्के हाथों से. 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. हमारे गुण लेखक यश में बतलाते हुए 14 रन स्कोर कार्ड पर. आमदार सर रब से आपकी खुशी मांगते, दुआ में आपकी हंसी मांगते. क्या मांगे आपसे जिंदगी भर, रोहा दोस्ती ग्रुप के लिए आपका साथ मांगते हैं. और आप यहां पर तशरीफ लाए, आपका फिर से एक बार वेलकम होता हुआ. 15 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर मयंक ठाकुर इनके माध्यम से गेंदबाज दीपेश अग्रावकर के लिए अपॉर्चुनिटी है. अगर विकेट की हैट्रिक लगाते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज यहां पर दिया जाएगा. दिवेश अग्रावकर उर्फ ब्रावो गेंदबाजी करते हुए. स्ट्राइक पे बल्लेबाज एक आइकॉनिक प्लेयर शेरू लोहार. फुल टॉस गेंद ऑन साइड में खेलने का प्रयास. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. स्वरवेद ऑडियो जरूर छक्के के साथ शुरुआत करते हुए शेरू लोहार 21 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर. आइकॉन प्लेयर आज इस मैदान पर छक्कों की बौछार करने का प्रयास करते हुए. इस बार देखिए डब्बे में डब्बा, डब्बे में घुटना टेक और फटका देख पर यहां पर चकमा देते हुए गेंदबाज दिवेश अग्रावकर
बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया था, पहले ही मन बना लिया था बैटर शेरू लोहार। इस बार आड़े बल्ले से खेल दिया बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे थोड़े से फंबल, कोमड़ी पलाली तंगड़ी धरोना लंगड़ी का लाया लागली। 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल करते हुए पहले सेट कर्ज बाजारी, उसमें उसना शेदारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 23 रन 2 विकेटों के नुकसान पर दिवेश अग्रावकर विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज था, पर यहां पर इस बार खड़े खड़े खेल दिया है, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से मस्तक पे दस्तक देने वाला गेंद सीमा पर, षटकार। थँक्यू या आपण टॉसकडे वळतो आहोत। टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत। नाणेफेकीचा कौल करण्यात येईल। आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच एका बाजूला पाहायला मिळेल, तो अर्थातच MD वॉरियर्स हा संघाला आपण पाहणार आहात, तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एका बाजूला संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तिथे एक महत्त्वपूर्ण मॅच आणि जिचा टॉस ही आपण करतो आहोत। एका बाजूला जगन्नाथ स्मृती पिंगळसाई हा संघ आपण पाहतोय, या आपण टॉस करतो आहोत। ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल। टॉस आपण करतो आहोत। कट्टर दस्ती द कॉल आणि रोहा चॅम्पियन ट्रॉफी हा कॉल आला आणि इथे टॉस जिंकलाय MD वॉरियर्स अलिबाग या टीमने। प्रथमतः निर्णय काय घेशील आणि काय म्हणशील सुमेध, आपल्या संघामध्ये कोण आयकॉन खेळत आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू। माझ्या संघामध्ये भूषण गोळे आणि सुमित डोंगरे 2 आयकॉन आहेत। 2 आयकॉनला घेऊन तू खेळतो आहेस। पुण्याची साईड आहे, हवेली तालुका खेळतोय, डॉनने संघ बांधला आणि त्याही चांगल्या दर्जाचा संघ पाहायला मिळतो। रजनीचं क्रिकेट या मैदानाचा चांगली जाणीव तुम्हाला आली आहे, काय म्हणशील, कसं पाहशील या मॅचकडे? नक्कीच काल पण आम्ही 2-1 मधून खेळलो। टुर्नामेंट खूप चांगले आहे, विकेट पण चांगले आहे, तर समोरच्या संघाला जरा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू। आज स्वतः साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब उपस्थित झालेत आणि त्यांच्या नावाने तुमचा संघ खेळतोय। त्यांनी अनेक स्पर्धा आणल्यात, अनेक विकास कार्य ज्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। साहेबांचं पाठबळ, साहेबांचं मार्गदर्शन नेहमी चांगलं राहिलं आहे। आज ते उपस्थित आहेत, संघाला कितपत तुम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच आज साहेब आज उपस्थित आहेत, तर आम्ही चांगला परफॉर्मन्स करून जिंकण्याचा प्रयत्न करू। फक्त जिंकण्याचा की बाईक ही आहे या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाच्या संघमालकाला? पहिली मॅच जिंकल्यानंतर आम्ही पुढे एक मॅच स्टेप जिंकण्याचा प्रयत्न करू। खूप साऱ्या शुभेच्छा। सुमित पत्रे होता या आपण प्रदीप नैनी डॉन यांच्याशी जोडूया। डॉन, अनेक वर्षाचा दांडगा अनुभव तुमच्याकडे आहे, स्वतः पोलीस दलामध्ये तुम्ही आहात, आज कोण 2 खेळाडू तुम्ही उचलून आणले? आमच्या संघामध्ये 2 लेफ्टी आयकॉन आहेत, एक सुशांत गायकवाड आणि दुसरा ऋतिक गजर। एक चांगली मॅच पाहायला मिळावी ही अपेक्षा। धन्यवाद। या आपण टॉस झाला नुकताच, MD वॉरियर्स टीम ने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। ऑल टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू सो मच जयजी भोसले सर की आवाज अपने कॉम बॉक्स में सुनी, टॉस बॉक्स में, और इस बार ये विजयी चौवा बल्ले से आता हुआ एडवोकेट मनोज कुमार प्रतिष्ठान टीम यहाँ पर पहली जीत हासिल करते हुए, और जरूर आइए देखिए कार्य सम्राट दमदार आमदार आए और एडवोकेट मनोज कुमार शिंदे सर की टीम यहाँ पर पहला पड़ाव जीतते हुए कामयाब होते हुए। बघा इकडे संघ मालक आहेत आमदार, सांगतात काय बिंदास, काय त्यांना एकच गोष्ट माहित आहे, फक्त करायचं ते बिंदास करायचा, कोणाला घाबरायचं नाही आहे। मग अनंत गोंधळी साहेब आहेत की शेठ सोबत असल्या तर ते पण सुद्धा बिंदास झालेत।